मित्रांनो नमस्कार. वेलकम टू माय चॅनल पुरू सर. प्लीज सबस्क्राईब. पियाजेच्या फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये काय विकसित होते? ए. भाषा, बी. तर्कशक्ती, सी. हालचाल, डी. स्मरण. आणि याचं अचूक उत्तर आहे बी. तर्कशक्ती. वायगोत्स्कीच्या सिद्धांतात मोर नॉलेजेबल अदर म्हणजे काय? ए. विद्यार्थी, बी. शिक्षक, सी. मित्र, डी. पालक. आणि याचं अचूक उत्तर आहे बी. शिक्षक. इगोसेंट्रिझम कोणत्या टप्प्यात दिसते? ए. सेन्सरी, बी. प्री ऑपरेशनल, सी. कॉन्सरेट, डी. फॉर्मल. आणि अचूक उत्तर प्री ऑपरेशनल. कोहलबर्गचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे? ए. बौद्धिक, बी. नैतिक, सी. सामाजिक, डी. शारीरिक. आणि याचं अचूक उत्तर आहे बी. नैतिक. ऑपरंट कंडिशनिंग मध्ये रीइन्फोर्समेंट म्हणजे काय? ए. शिक्षा, बी. बक्षीस प्रतिक्रिया, सी. परीक्षा, डी. अभ्यास. आणि अचूक उत्तर बी. बक्षीस प्रतिक्रिया. ट्रायल अँड एरर कोणाचा सिद्धांत आहे? ए. थॉर्नडाईक, बी. पाव्ल, सी. स्किनर, डी. फ्रेड. आणि याचं अचूक उत्तर आहे ए. थॉर्नडाईक. क्लासिकल कंडिशनिंग कोणाशी संबंधित आहे? ए. स्किनर, बी. पाव्ल, सी. डवे, डी. पियाजे. आणि याचं अचूक उत्तर आहे बी. पाव्ल. गार्डनरच्या मल्टिपल इंटेलिजन्स मध्ये लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणजे काय? ए. गणित, बी. भाषा, सी. संगीत, डी. शरीर. आणि याचं अचूक उत्तर आहे बी. भाषा. फॉर्मेटिव्ह असेसमेंट चे उद्दिष्ट कोणते? ए. अंतिम गुण, बी. सुधारणा, सी. निकाल, डी. परीक्षा. आणि अचूक उत्तर आहे बी. सुधारणा. इन्क्लुसिव्ह एज्युकेशनचा उद्देश काय? ए. स्पर्धा, बी. समान संधी, सी. गुण, डी. निवड. आणि याचं अचूक उत्तर आहे बी. समान संधी. मोटिवेशनचे प्रकार किती आहेत? ए. 1, बी. 2, सी. 3, डी. 4. आणि अचूक उत्तर बी. 2. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय? ए. बाह्य बक्षीस, बी. अंतर्गत प्रेरणा, सी. शिक्षा, डी. परीक्षा. मेटाकॉग्निशन म्हणजे काय? ए. वाचन, बी. विचारांवर विचार, सी. लेखन, डी. खेळ. आणि याचं अचूक उत्तर आहे बी. विचारांवर विचार. लर्निंग डिसॅबिलिटीचे उदाहरण कोणते? ए. डिस्लेक्सिया, बी. फेवर, सी. इंजुरी, डी. पेन. आणि अचूक उत्तर डिस्लेक्सिया. स्कॅफोल्डिंग कोणाचा सिद्धांत आहे? ए. पियाजे, बी. वायगोत्स्की, सी. फ्रेड, डी. स्किनर. आणि अचूक उत्तर बी. वायगोत्स्की.
कंटिन्युअस इव्हॅल्युएशन म्हणजे काय? ए शेवटी, बी सतत, सी सुरुवात, डी एकदा आणि अचूक उत्तर आहे बी सतत. कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये कोण महत्वाचा असतो? ए शिक्षक, बी विद्यार्थी, सी पालक, डी पुस्तक आणि अचूक उत्तर आहे बी विद्यार्थी. इंटेलिजन्स मोजण्यासाठी काय वापरतात? ए IQ, बी EQ, सी AQ, डी CQ आणि अचूक उत्तर आहे ए IQ. लर्निंग कर्व काय दर्शवते? ए वेळ, बी प्रगती, सी परीक्षा, डी गुण आणि अचूक उत्तर आहे बी प्रगती. चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन मध्ये काय महत्वाचे आहे? ए शिक्षक, बी विद्यार्थी, सी विषय, डी परीक्षा आणि अचूक उत्तर आहे बी विद्यार्थी. रेडिनेस म्हणजे काय? ए तयारी, बी अभ्यास, सी प्रश्न, डी परीक्षा आणि अचूक उत्तर आहे ए तयारी. रीइन्फोर्समेंटचे प्रकार किती? A1, B2, C3, D4 आणि अचूक उत्तर आहे B2. निगेटिव्ह रीइन्फोर्समेंट म्हणजे काय? ए शिक्षा, बी नकारात्मक परिस्थिती काढून टाकणे, सी बक्षीस, डी परीक्षा आणि याचं अचूक उत्तर आहे बी नकारात्मक परिस्थिती काढून टाकणे. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट कोणाशी संबंधित आहे? ए पियाजे, बी वायगोत्स्की, सी फ्रेड, डी स्किनर आणि याचं अचूक उत्तर आहे बी वायगोत्स्की. ब्लूम टॅक्सोनॉमीचे स्तर किती आहेत? ए 4, बी 5, सी 6, डी 7 आणि अचूक उत्तर सी 6. डिस्कव्हरी लर्निंग कोणाचा आहे? ए बर्नर, बी दवे, सी फ्रेड, डी स्किनर आणि अचूक उत्तर आहे ए बर्नर. इव्हॅल्युएशन म्हणजे काय? ए शिकवणे, बी मूल्यमापन करणे, सी परीक्षा, डी अभ्यास आणि अचूक उत्तर आहे बी मूल्यमापन. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे काय? ए समानता, बी फरक, सी परीक्षा, डी अभ्यास आणि याचं अचूक उत्तर बी फरक. लर्निंग म्हणजे काय? ए वाचन, बी वर्तन बदल, सी लेखन, डी खेळ आणि अचूक उत्तर वर्तन बदल. फीडबॅक म्हणजे काय? ए शिक्षा, बी प्रतिसाद, सी प्रश्न, डी परीक्षा आणि अचूक उत्तर आहे बी प्रतिसाद.